नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपला आज शिरूर पॅटर्न या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये मनापासून हार्दिक स्वागत करतो। आज आपण अतिशय महत्त्वाचं प्रकरण त्या ठिकाणी पूर्ण करणार आहोत, ते म्हणजे वेळ वेग अंतर। मग आपल्याला आगगाडीची उदाहरणं, पुलाची उदाहरणं, त्यांचा सरासरी वेग, आगगाडी देतात, पूल विचारतात, पूल देतात, आगगाडी विचारतात, सगळ्या प्रकारची उदाहरणं त्या ठिकाणी आपल्याला अभ्यासायची आहेत। त्याआधी सगळ्यात महत्त्वाचं सुरुवात करूयात, तो म्हणजेच वेळ वेग अंतर। बेसिक उदाहरणापासून तर पूर्ण मोठ्या उदाहरणापर्यंत त्या ठिकाणी आज आहे। असे दोन व्हिडिओ वेगवेग अंतराचे येतील। त्यापैकी पहिला व्हिडिओ एक 25-26 प्रश्नांचा आपण त्या ठिकाणी घेऊन आलोय। 450 मीटर लांबीच्या ताशी 54 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या आगगाडीला एक विजेचा खांब ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल? किती वेळ लागेल? वेळ काढायचंय। मग आता आपल्याला वेळाचं सूत्र काढायचं। वेळाचं सूत्र काय आहे? तर अंतर भागिले वेग गुणुले 18/5। जसं गणित येईल तशी क्लुप्ती आणि सूत्र सांगून जातो। आपल्याला काढायचा आहे वेळ। जो वेळ आपल्याला या सूत्रानुसार तरी 100% सेकंदातच येणार आहे राजा, 100% सेकंदातच येणार आहे। आणि मग अंतर दिलेला आहे तुम्हाला 450 मीटर। लक्षात ठेवा, या सूत्राचा वापर करत असताना अंतर नेहमी मीटर मध्येच घ्यावं। जर ते किलोमीटर मध्ये दिलं असेल तरी त्याचं रूपांतर मीटर मध्ये करा। वेळ नेहमी सेकंदात द्यावा। तो तासात दिला किंवा तो मिनिटात दिला तर त्याचं रूपांतर सेकंदामध्ये करा। आणि जो वेग आहे ना, तो वेग जो प्रति ताशी किलोमीटर पर हावर या वेगातच ठेवा। वेग म्हणजे एक गाडी 50 किलोमीटर वेगाने चालली, जसं इथं 54 किलोमीटर पर तास वेगाने, म्हणजे 54 किलोमीटरच ठेवा। त्याचं काय रूपांतर करू नका। आणि 18/5 साहजिकच या ठिकाणी भाग द्यायला सुरुवात करा। आणि मग भाग द्यायला सुरुवात करताना तुमचे पाढे जबरदस्त पाठवायचे। 18 × 18, 18 × 54, 5 × 5, 5 × 9 = 45, उरलेला 0, 3 × 1 = 3, 3 × 3 = 9। याचाच अर्थ ती 450 मीटर लांबीची आगगाडी जी 54 किलोमीटर वेगाने चाललेली आहे, ती एका खांबाला, एका पुलाला त्या ठिकाणी अर्ध्या मिनिटात म्हणजे 30 सेकंदात ओलांडणारे। पर्याय सेकंदातच येणार, किंवा असं पण लिहू शकता अर्धा मिनिट किंवा 1/2 मिनिट सुद्धा लिहू शकता। त्याचा अर्थ 30 सेकंद आहे। वेळेचं सूत्र कळलं। वेळ बरोबर अंतर भागिले वेग गुणुले 18/5। ओके, चला पुढच्या त्या ठिकाणी उदाहरणांकडे जाऊया। ताशी 60 किलोमीटर वेगाने जाणार, दुसरं उदाहरण त्या ठिकाणी राहिले आपलं। ताशी 63 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या 385 मीटर लांबीच्या आगगाडीला एका विजेचा खांब ओलांडण्यास किती वेळ लागेल? आत्ताच वेळाचंच उदाहरण झालं। वेळेचं सूत्र आहे अंतर भागिले वेग गुणुले 18/5। अंतर नेहमी मीटर मध्ये घ्यायचं, ते ऑलरेडी आहे। वेग प्रति ताशी किलोमीटर आहे तसाच घ्या। आणि 18/5 भाग द्यायला सुरुवात करताना परत एकदा सांगतो, पाड्यांचं महत्व अनन्यसाधारण आहे। पाढे पाठ असणं गरजेचं आहे। आणि मग सरळ 9 दूने 18, 9 7 63, 7 1 7, 7 5 35, 7 5 35, 11 5 55, 11 दूने 52 सेकंदात 385 मीटर लांबीची आगगाडी एक त्या ठिकाणी 63 किलोमीटर वेगाने एका विजेचा खांब 22 सेकंदात त्या ठिकाणी ओलांडणार आहे। ओके, चला पुढे जाऊया। ताशी 60 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या 480 मीटर लांबीच्या मालगाडीत 420 मीटर लांबीचा बोगदा ओलांडायला किती वेळ लागेल? याच्या आधी आपण 2 गणितं राजाहो घेतली होती। त्याच्यात फक्त आपल्याला आगगाडीची लांबी आणि बोगदा किंवा पूल किंवा त्या ठिकाणी विजेचा खांब ओलांडायचा होता। आता आपल्याला इथं आगगाडीची लांबी दिली, तिला बोगदा ओलांडायचा आहे। राजा, बोगदा कधी ओलांडला जाणार आहे? ज्या वेळेस आगगाडी स्वतःच प्लस त्या ठिकाणी बोगद्याचं अंतर ओलांडणार आहे, लक्षात ठेवा। आणि मग या ठिकाणी तुझं अंतर घेताना एकूण अंतर घ्या, म्हणजे आगगाडीची लांबी घ्या प्लस त्या ठिकाणी बोगद्याची लांबी। एकूण अंतर भागिले वेग गुणुले 18/5। एकूण अंतरामध्ये त्या ठिकाणी 400 मीटर लांबीची मालगाडी आणि 420 मीटर लांबीचा बोगदा, ताशी निघालेली 60 किलोमीटर गुणुले 18/5। आणि मग या ठिकाणी इथं झाले 900 ×
गुणुले 18 छेदस्थानी 60 गुणुले त्या ठिकाणी 5. चला 0 गेला 0 गेला 6 1 6 6 त्रिक 18 5 1 5 18 पंचे 90 आणि 18 त्रिक 54 सेकंद आपल्या प्रश्नाचं उत्तर आलं. इथं आगगाडीची आणि पुलाची दोघांची जरी लांबी दिली तरी त्याची बेरीज करायची. 54 सेकंद आपल्या प्रश्नाचं सरळ साधं उत्तर. चला पुढे जायचंय. ताशी 72 किलोमीटर वेगाने 440 मीटर लांबीच्या मालगाडीत 460 मीटर लांबीचा पूल ओलांडण्यास किती वेळ लागेल? परत तेच आहे, वेळ बरोबर एकूण अंतर, आगगाडी आणि त्या ठिकाणी पूल घ्यावं लागेल. एकूण अंतर भागिले वेग गुणुले 18/5. एकूण अंतरामध्ये 540 अधिक 460 भागिले 72 किलोमीटर पर हवर आणि 18/5. म्हणजे तुम्हाला आगगाडी आणि पूल दिला तर दोनांची बेरीज करून घ्या आणि मग बेरीज त्या ठिकाणी 1000 आली. 18 छेदस्थानी 72 गुणुले 5 18 चौक 72 25 चौक 100 उरलेला 0 5 5 25 उरलेला 0. याचाच अर्थ 50 सेकंदामध्ये त्या ठिकाणी तो पूल तो बोगदा काय असन दिलेल्या उदाहरणांमध्ये ते ओलांडलं जाणार आहे. असो चला पुढे. ताशी 80 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या 120 मीटर लांबीच्या मालगाडीसह 1.080 किलोमीटर लांबीचा बोगदा ओलांडण्यास किती वेळ लागेल? हो, वेळ टाकायला सुरुवात केली. वेळेचं सूत्र आहे एकूण अंतर भागिले वेग गुणुले 18/5. एकूण अंतरामध्ये त्या ठिकाणी 120 मीटर लांबीची मालगाडी आहे, पण त्यांनी हे किलोमीटर मध्ये दिले. याचं रूपांतर आपल्याला ठरल्याप्रमाणे उदाहरणामध्ये सूत्रामध्ये मीटर मध्ये करून घ्यायचं. याचाच अर्थ 1.080 किलोमीटर म्हणजे 1080 मीटर. आणि मग या ठिकाणी 1080 मीटर भागिले त्या ठिकाणी 80 किलोमीटर वेगाने चालली. 18 छेदस्थानी 5 बेरीज केली. 1200 गुणुले 18 छेदस्थानी 80 गुणुले त्या ठिकाणी 5. आणि मग या ठिकाणी 1200 गुणुले 18 छेदस्थानी 80 गुणुले 5 ही क्रिया करून टाका. चला 0 गेला 0 गेला 8 1 8 15 8 120 5 1 5 5 त्रिक 15 18 त्रिक 54 सेकंद आपल्या प्रश्नाचं उत्तर आलं. पर्याय क्रमांक त्या ठिकाणी 3. इथं हे सूत्र घेताना अंतर नेहमी किलोमीटर मध्ये घ्यावं. जे इथं आपले मीटर मध्ये घ्यावं. किलोमीटरचं रूपांतर मीटर मध्ये. 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटर. 72 किलोमीटर वेगाने जाणारी आतापर्यंत आपण जी 5 उदाहरणं पाहिली ती वेळीची होती. म्हणजे अंतर दिलता, वेग दिलता 2 उदाहरणामध्ये. 3 उदाहरणांमध्ये अंतर दिलं, पण ते 2 अंतर दिले. एक पुलाचं दिलं आणि एक आगगाडीचं दिलं. ओके, चला आता या ठिकाणी आपल्याला अंतर विचारलंय. अंतर या शब्दाचा अर्थ लांबी आहे. मगाशी ज्याप्रमाणे मी वेळेचं सूत्र सांगितलं, वेळ बरोबर अंतर भागिले वेग गुणुले 18/5. आता अंतराचं सूत्र आहे वेळ गुणुले वेग गुणुले त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं 5/18 नाही तर 18/5. सूत्र लक्षात ठेवा. मगाशी वेळेचं सूत्र होतं काय? अंतर भागिले वेग गुणुले 5/18. आणि आता या ठिकाणी पहा, मगाशी सूत्र काय दिलं तुम्हाला? 18/5 दिलं. आता या ठिकाणी 5/18 या सूत्राचा त्या ठिकाणी वापर करावायचा आहे. अंतर बरोबर वेळ गुणुले वेग गुणुले 5/18. वेळ काढताना अंतर भागिले वेग गुणुले 18/5 आणि याच्यानंतर वेग पण काढायचा आहे. अंतर भागिले वेळ गुणुले 18/5. चला वेळ ठरल्याप्रमाणे सेकंदातच घ्यायचा. 12 सेकंदात ओलांडते. वेग प्रति ताशी 72 किलोमीटर तास या वेगाने गुणुले 5 छेदस्थानी 18 18 1 18 18 चौक 72 12 4 25 12 2 24 आणि उत्तर नेहमी मीटर मध्ये येणार. 240 मीटर आपल्या प्रश्नाचं त्या ठिकाणी उत्तर झालं. अंतर बरोबर वेळ गुणुले वेग गुणुले 5/18. पहा, 80 किलोमीटर वेगाने जाणारी 260 मीटर लांबीची एक आगगाडी 45 सेकंदात एका बोगद्याला ओलांडते. तर आपल्याला बोगद्याची लांबी विचारली.
मगाशी फक्त आपल्याला लांबी विचारली होती एकच, पण तिथं आपल्याला वेळ आणि वेग एवढंच दिलं होतं. मी मगाशी कसं सांगितलं, आगगाडी केव्हा बोगदा ओलांडणार आहे, ज्या वेळेस आगगाडी स्वतःचं प्लस बोगद्याचं पुलाचं अंतर ओलांडणार आहे. म्हणून या ठिकाणी सर्वप्रथम राजा हो तुम्ही एकूण अंतर काढा आणि मग अंतराचं सूत्र आहे वेळ गुणुले वेग गुणुले 5/18. एकूण अंतरामध्ये तुमची आगगाडीची लांबी प्लस त्या ठिकाणी बोगद्याची लांबी दोघांची येईल आणि एकूण अंतरातून आगगाडी वजा करा, बोगदा भेटेल. एकूण अंतरातून बोगदा वजा करा, आगगाडी भेटेल. वेळ 45 सेकंद, किलोमीटर 80 किलोमीटर, 5 त्या ठिकाणी 18, 9 दुने 18, 9 5 45, बे 1 बे, बे चौक 8, उरलेला 0, 5 गुणुले 40 गुणुले 5, 5 5 25 चौक 100 आणि उरलेला 1 0. याचाच अर्थ 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटर लिहू नका. ते एकूण अंतर झालं. आपल्याला बोगद्याची लांबी विचारली, मग बोगद्याची लांबी काढताना सगळ्यात महत्वाचं बोगद्याची लांबी बरोबर एकूण अंतरामधून तुम्हाला लांबी दिलेली आगगाडीची वजा करा आणि आगगाडीची वजा केल्यानंतर 740 मीटर ही तुम्हाला बोगद्याची लांबी राहणार आहे. त्या गाडीने बोगदा ओलांडलाय, गाडी चाललेली आहे ती त्या ठिकाणी 80 किलोमीटर वेगाने आणि 45 सेकंदात ओलांडलाय, म्हणजे स्वतःचं प्लस बोगद्याचं अंतर तिने पार केलंय. मग आता त्या ठिकाणी बोगदा काढायचा आहे, स्वतः वजा करा, बोगदा दिला तर बोगदा वजा करा, गाडी त्या ठिकाणी भेटेल. चला पुढं. ताशी 48 किलोमीटर वेगाने जाणारी 400 मीटर लांबीची गाडी त्या ठिकाणी 48 सेकंदात तर पार करते. तर गाडीची लांबी परत एकदा त्याच पद्धतीने आपल्याला एकूण अंतर विचारलंय. एकूण अंतर बरोबर वेळ गुणुले वेग गुणुले 5/18. वेळ 48 सेकंदात आहे, वेग किलोमीटर पर आवर आहे, 5/18 आणि मग भाग द्या. 6 त्रिका 18, 6 8 48, 3 1 3 3 1 3 3 6 18, 8 गुणुले 16 गुणुले 5. गुणाकार जसा लवकर होईल त्या स्वरूपाचा करा. 16 चौक 64, उरलेला 0, 640 लिहू नका, ते तुमचं उत्तर चुकलेलं असेल. दादा ते एकूण अंतर झालं, याचाच अर्थ तुला आगगाडीची लांबी गाडीची लांबी विचारली. मग जर गाडीची लांबी काढायची असेल तर तुला एकूण अंतरातून त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं मालगाडी वजा करा, 240 मीटर आपल्या प्रश्नाचं त्या ठिकाणी उत्तर झालं. चला पुढे जायचंय. ताशी 60 किलोमीटर वेगाने 220 मीटर लांबीची आगगाडी एक पूल 36 सेकंदात पार करते तर पुलाची लांबी. परत तसंच एकदा आपल्याला राजा हो एकूण अंतर काढावं लागेल. एकूण अंतर बरोबर वेळ गुणुले वेग गुणुले 5/18. तुम्हाला वेळ दिलाय, तुम्हाला वेग दिलाय आणि इथं 5/18. एकूण अंतरामध्ये आगगाडी आणि पुलाची बेरीज करा. इथं 18 1 18, 18 2 36, 2 गुणुले 60 गुणुले 5, 5 दुने 10, 22 त्या ठिकाणी 60, उरलेला 0, 600 मीटर. तुम्ही 600 मीटर लिहू नका, उत्तर चुकलंय. तुम्हाला पुलाची लांबी विचारली. पुलाची लांबी काढताना एकूण अंतरातून त्या ठिकाणी आगगाडी वजा करा. 600 वजा त्या ठिकाणी 220, याचाच अर्थ 380 मीटर ही पुलाची लांबी पर्याय क्रमांक 1 नंबर येणार आहे. असो चला पुढे जायचंय. इथं त्या ठिकाणी 11.5 किलोमीटर अंतर 72 सेकंदात ओलांडणाऱ्या गाडीचा ताशी वेग किती असं त्या ठिकाणी दिलेलं आहे. माझ्या माहितीप्रमाणे 1.5 किलोमीटर असेल. पाहू 1.5 किलोमीटर आहे का त्या ठिकाणी 11.5 किलोमीटर आहे. या ठिकाणी नेमकं काय दिलेलं आहे ते शोधूयात आपण आणि मग त्या पद्धतीने उत्तर सोडवायला सुरुवात करू. मला वाटतं इथं 1.5 किलोमीटर आहे. इथं 11.5 किलोमीटर नसून त्या ठिकाणी 1.5 किलोमीटर आहे. लक्षात ठेवा 1.5 किलोमीटर आणि 72 सेकंदात ओलांडणाऱ्या गाडीचा ताशी वेग विचारलाय. पहा पोराव, आतापर्यंत आपण वेळ घेतला, अंतर भागिले वेग गुणुले 18/5. आपण अंतर घेतलं, अंतर बरोबर वेळ
गुणुले वेग गुणुले 5/18. आता आपल्याला वेग घ्यायचा आहे, वेग काढायचा आहे. अंतर भागिले वेळ गुणुले 18/5. परत एकदा तुझं अंतर मीटर मध्ये पाहिजे, किलोमीटरचं रूपांतर मीटर मध्ये करा. याचाच अर्थ 1 किलोमीटर म्हणजे 1500 मीटर आणि मग 1500 वेळ दिलाय 72 सेकंदात गुणुले 18/5 आणि मग 18 1 18, 18 चौक 72, 5 1 5, 5 त्रिक 15 उरलेला 0. 300 भागिले 4, 4 1 4, 4 7 28, 2 4 25. याचाच अर्थ ती गाडी 75 किलोमीटर पर हावर या वेगाने चाललेली आहे. म्हणून 1.5 किलोमीटर म्हणजे 1500 मीटर अंतर ती 72 सेकंदात पार करणार आहे. चला पुढे जायचंय. मुंबईहून एक मोटार मद्रासला चेन्नईला जायला सकाळी 6 वाजता ताशी 40 किलोमीटर वेगाने निघाली. त्यानंतर सकाळी ठीक 7:30 वाजता त्याच ठिकाणाहून दुसरी मोटार 50 किलोमीटर वेगाने निघाली तर 2 मोटार भेटण्याची वेळ किती वाजता असेल? पहा या ठिकाणी मुंबईहून एक मोटार मद्रासला सकाळी 6 वाजता ताशी 40 किलोमीटर वेगाने निघाली. त्यानंतर 7:30 वाजता त्याच ठिकाणाहून दुसरी मोटार 50 किलोमीटर वेगाने निघाली तर मोटार भेटण्याचा वेग किती? इथं आपल्याला अंतर दिलंय का ते शोधण्याचा पहिल्यांदा आपण प्रयत्न करूयात. ते अंतर जर दिलं असेल तर त्या ठिकाणी बरं होईल, अंतर नसलं दिलं तरी पण आपल्याला सोडवता येणार आहे. पाहूया अंतर त्या ठिकाणी दिलंय का, अंतर किती दिलेलं आहे ते शोधूयात. अंतर नक्की दिलं असणार आहे पण इथं टायपिंग झालेलं नाही बहुतेक, त्या ठिकाणी शोधूयात. अंतर नाही दिलेलं, या ठिकाणी अंतर दिलेलं नाही. असू द्या, काय अडचण नाही. अंतर दिलं नसलं तरी आपल्याला किती वाजता भेटतील असा विचारलेला आहे प्रश्न. पहा आता समजून घ्या. आता मुंबईहून एक मोटार मद्रासला सकाळी, मद्रास म्हणजे चेन्नई, इथं मुंबई आहे आणि इकडे चेन्नई मीन्स मद्रास आहे आणि त्या एकाच ठिकाणाहून एकाच बाजूला निघालेले आहेत पोराव, हे समजून घ्या. ओके, पहिली गोष्ट. आणि त्यांनी त्या मुंबई आणि मद्रासला अंतर दिलं नाही. 1 नंबरची जी गाडी ना, ए नंबरची गाडी, ती सकाळी 6 वाजता निघाली आणि बी नंबरची गाडी 1.5 तासानंतर त्या ठिकाणी निघालेली आहे आणि ए नंबरची गाडी प्रति ताशी 40 किलोमीटर आणि बी नंबरची गाडी प्रति ताशी 50 किलोमीटर वेगाने निघालेली आहे. ओके, अंतर दिलं असतं तर एका सेकंदात अंतर आलं असतं. नसू द्या. चला, किती वेळेनंतर भेटणार आहे? वेळेनंतर. आता वेळेनंतर भेटणारे, मग सर मी वेळेचं सूत्र वापरतो, अंतर भागिले वेग गुणुले 18/5. नाही बाबा, वेळेचं सूत्र नाही. याचाच अर्थ काय करायचं, एक सूत्र आहे असं गणित आल्यानंतर. काय? वेळेतील फरक, वेळेतील फरक, वेळेतील फरक गुणुले पहिल्या गाडीचा वेग, पहिल्या गाडीचा वेग भागिले वेगातील फरक, भागिले वेगातील फरक. आणि या सूत्राने तुमचा वेळ तासात येणार आहे, तासात. मग बघा, वेळेतील फरक 6 आणि 7:30, 7:30 मधून 6 गेला तर 1.5 तासाचा फरक आहे. उत्तर तासात येणार आहे म्हणून 1.5 तास. 1 तास 30 मिनिट घेऊ नका, 1.5 तास घ्या. आणि मग पहिल्या गाडीचा वेग, पहिली गाडी 40 किलोमीटर वेगाने निघाली आणि वेगातील फरक 50 मधून 40 गेले तर 10 वेगातील फरक आला. आणि मग अंशस्थानी दशांशस्थानांतर एक घर आहे, छेदस्थानी एकही नाही, एका घराचा फरक 0 गेला 0 गेला आणि मग 5 दुने 10, 5 त्रिक 15, बे 1 बे, बे 2 4, 3 गुणुले 6, 3 दुने 6. निघाल्यानंतर त्या गाड्या एकमेकांना 7 तासांनंतर भेटणार आहे. सर मान्य, पण भेटणारे मग पहिली गाडी तर त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाची 6 वाजता निघाली आणि दुसरी गाडी 7:30 वाजता निघाली. मग ते 6 तासानंतर भेटणारे पहिल्या गाडीत मिळवायचे का दुसरी लेट गाडी निघाली तिच्यात मिळवायचे? तर लक्षात ठेवा आवर्जून या गणितामध्ये त्या ठिकाणी दुसरी गाडी जी आहे तिच्यामध्ये त्या ठिकाणी मिळवायचं. 7:30 मध्ये 6 तास मिळवा, याचाच अर्थ 1.5 वाजता त्या ठिकाणी त्या गाड्या एकमेकांना भेटणार आहेत. हे महत्वाचं
ज्यावेळेस एक गाड्या एकाच दिशेला निघाल्या, वेगवेगळ्या वेळी निघाल्या, वेगवेगळ्या वेगाने निघाल्या, त्यावेळेस वेळ बरोबर वेळेतील फरक गुणुले पहिल्या गाडीचा वेग गुणू भागिले वेगातील फरक आणि उत्तर तासात येणार. आणि जर त्या ठिकाणी त्या सगळ्यात महत्वाचं ते तास कितीच मिळवायचे, पहिल्या गाडीमध्ये जी लवकर निघाली तिच्यात नाही मिळवायचे, जी नंतर निघाली तिच्यामध्ये ती वेळ त्या ठिकाणी मिळवायची आणि आपल्या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी लिहायचं. पहा परत एकदा तसंच आलंय. पुण्याहून एकाच ठिकाणून नागपूरला निघालेल्या 2 गाड्यांपैकी एक गाडी 1:15 वाजता ताशी 60 किलोमीटर वेगाने व दुसरी गाडी 2:15 वाजता ताशी 90 किलोमीटर वेगाने निघाली. भेटण्याची वेळ किती ठरल्याप्रमाणे वेगातील नाही वेळेतील फरक. आता वेळेतील फरक बघा ना, 1:15 ते 1:15 1 तास झाला आणि 1:15 ते 2:15 1.5 तासाचा वेळेतील फरक झाला. आता पहिल्या गाडीचा वेग किती आहे, पहिली गाडी चाललेली ताशी 60 किलोमीटर वेगाने आणि छेदस्थानी वेगातील फरक 90 मधून 60 गेले 30 राहिले. वेगातील फरक सूत्र आहे वेळेतील फरक गुणुले पहिल्या गाडीचा वेग भागिले वेगातील फरक. संपला विषय. इथं 30 × 31 30 × 2 = 60 1.5 तास गुणुले त्या म्हणजे 1 तास 30 मिनिटं गुणुले 2 याचाच अर्थ त्या ठिकाणी 1 1 2 आणि 3 याचाच अर्थ निघाल्यानंतर त्या 3 तासानंतर भेटणारे. पण सर कधी भेटणारे हे काढण्यासाठी नेमकं काय, तर जी गाडी नंतर निघालेली आहे तिच्यामध्ये 3 तास मिळवा. याचाच अर्थ 5:15 म्हणजे 5:15 त्या गाड्या एकमेकांना भेटणारे एकाच दिशेने निघालेले आहेत. असो पुढं मुंबईहून पंढरपूरला जाणाऱ्या 2 एसटी गाड्या एकाच ठिकाणाहून सुटल्या. पहिली ताशी 68 किलोमीटर वेगाने 4:30 व दुसरी गाडी ताशी 85 किलोमीटर वेगाने 6:20 सुटली. तर किती वाजता एकमेकांना भेटतील. बघा वेळ इथं परत वेळेतील फरक गोंधळे. वेळेतील फरक म्हणजे काय, 6:20 मधून 4:50 वजा करा आणि मग या ठिकाणी इथं 70 मिनिटं राहिले, इथं 5 तास, इथं 1 तास आणि या ठिकाणी 20 मिनिटं त्या ठिकाणी इथं 80 आणि या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं 30. याचाच अर्थ 1.5 तासाचा फरक आहे. या दोघांची वजाबाकी केली तर 1.5 तास येतं. 1.5 तास पहिल्या गाडीचा वेग, पहिली गाडी ताशी 68 किलोमीटर वेगाने, वेगातील फरक 85 मधून 68 गेले 17. विषय संपला. 1.5 गुणुले 68 भागिले 17 17 चोक 68 15 चोक 60 आणि मग दशांशानंतर 1 घर. निघाल्यानंतर त्या 6 तासांनी एकमेकांना भेटणारे. पण ती नंतरच्या गाडीत मिळवायची भेट पहिल्या गाडीत नाही मिळवायची. 6.20 तासामध्ये 6 तास मिळवा. 6 6 12 12:20 रात्री त्या गाड्या एकमेकांना भेटणारे, कारण त्या सायंकाळी निघालेल्या आहेत. पुढं मुंबई ते अमरावती हे 750 किलोमीटर अंतर आहे. एकाच वेळी सकाळी 6 वाजता परस्पर विरुद्ध दिशेने निघाल्या गाड्यांचा वेग अनुक्रमे 55 ते 70 किलोमीटर असल्या दोन्ही गाड्या एकमेकांना किती वाजता भेटतील. हे एक भारी गणित आहे. स्पर्धा परीक्षेला बऱ्याच वेळा आले. गाड्या एकमेकांकडे येत आहे. याच्या आधी 3-4 गणितं आपण जी घेतली पोराओ, ती गाड्या एकाच दिशेने वेगवेगळ्या वेगाने वेगवेगळ्या वेळी निघालेल्या आहेत. या ठिकाणी राजाओ समजून घ्या, एका बाजूने येतात एकमेकांकडे येताना अंतर कमी होतं आणि मग 750 अंतर आहे. याचाच अर्थ आपल्याला वेळ काढायचा आहे. त्या वेळाचं सूत्र वापरू नका, ते वापरलं तरी चालेल. मग तुम्हाला अंतर मीटर मध्ये, वेळ सेकंदात 18/5 बरीचशी क्रिया होईल. मग वेळ बरोबर एकूण अंतर भागिले वेगांची बेरीज. एकाच दिशेने येत असेल तर बेरीज करायची आणि एकमेकांपासून संगच निघाले असतील तर वेगांतला त्या ठिकाणी फरक काढायचा. एकूण अंतर 750 अमरावती टू मुंबई. पहिल्या गाडीचा वेग 55 किलोमीटर, दुसऱ्या गाडीचा वेग 70 किलोमीटर आहे. याचाच अर्थ 750 70 आणि त्या ठिकाणी 50 120 125 झाले. भाग द्या. 25 5 25 त्रिक 6 1 6 6 35. निघाल्यानंतर त्या गाड्या एकमेकांना 6 तासांनी भेटणारे.
बर, त्यांनी काय विचारलंय तर इकडून मुंबईची गाडी निघालेली आहे अमरावतीकडे आणि इकडून अमरावतीची गाडी निघालेली आहे मुंबईकडे. त्यांनी काय विचारलंय दोन्ही गाड्या एकमेकांना किती वाजता भेटतील. दोन्ही एकाच वेळी निघाल्यात ना, सकाळी 6 वाजता निघाल्यात, म्हणजेच भेट सकाळी 6 वाजता निघाल्यात. याचाच अर्थ त्या दुपारी कम्प्लिटली 12 वाजता एकमेकांना भेटणार आहेत. आणि या गणितामध्ये अजून एक गणित त्या ठिकाणी तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. ज्या वेळेस अमरावतीची गाडी मुंबईला भेटेल त्यावेळेस अमरावतीच्या गाडीने किती अंतर पार केलं असेल. अमरावतीची गाडी ताशी 70 किलोमीटर वेगाने निघाली. 6 ला 70 ने गुणा, 6 7 42, 420 किलोमीटर अंतर अमरावतीच्या गाडीने पार केलं असेल. मुंबईची गाडी अमरावतीला ज्यावेळेस भेटेल त्यावेळेस मुंबईच्या गाडीने त्या ठिकाणी 55, 6 35, 7 35 आणि 3 33, 330 किलोमीटर अंतर त्या ठिकाणी पार केलेलं असणार आहे. अशी पण गणित त्या ठिकाणी ऍडव्हान्स पेपरला विचारली जातात, ती पुढे आपल्याला पाहायचीच आहेत. ओके, चला. मुंबई ते बेळगाव 590 किलोमीटर अंतर एकाच वेळी 7 वाजता परस्पर विरुद्ध दिशेने निघाल्या. ही इकडे निघाली, ही इकडे निघाली. मुंबईची गाडी बेळगावची गाडी मुंबईकडे किती अंतर कापलेले असन बघा भेटीवेळी. तर दोघींच्या भेटीवेळी बेळगावहून निघालेली, इकडून बेळगावहून मुंबईला निघाली आणि इकडून मुंबईहून बेळगावला निघाली. आणि मग वेळ काढायचा आहे जो पहिल्यांदा आपल्याला तासात येणार आहे. मग काय अंतर भागिले वेगांची बेरीज, अंतर भागिले वेगांची बेरीज. अंतर दिलेला आहे 590, वेगांची बेरीज दिलेली आहे 48 गुणुले 70. याचाच अर्थ 590 8 11 118 झालं. भाग द्या 18 95, 100 5 500, 118 5 590. याचाच अर्थ त्या निघाल्यानंतर 5 तासांनी एकमेकांना भेटणारे. पण त्यांनी काय सांगितलंय बेळगावची गाडी मुंबईला ज्यावेळेस कुठंतरी एका ठिकाणी एखाद्या 5 तासानंतर भेटणारे त्यावेळेस बेळगावच्या गाडीने किती अंतर पार केलं असेल. बेळगावची गाडी 70 किलोमीटर वेगाने निघाली, 5 तासानंतर भेटणारे. याचाच अर्थ 350 किलोमीटर अंतर पार केलं असेल. मुंबईची गाडी किती अंतर पार केलं असेल तर मुंबईची गाडी 48 किलोमीटर वेगाने निघाली, 5 तासानंतर भेटणारे. 48 5 240 किलोमीटर मुंबईच्या गाडीने पार केलेलं असेल. मग ते 350 आणि हे 240 यांची बेरीज करा 590च होणार आहे. चला, ताशी 45 किलोमीटर सरासरी वेगाने जाणारी गाडी ताशी सरासरी 60 किलोमीटर वेगाने निर्धारित मुक्कामावर 1.5 तास लवकर पोहोचते तर त्या गाडीने एकूण किती तास प्रवास केला. हे गणित तोंडी पण सुटतं, हे गणित वैचारिक आहे, गणित क्रिया करून पण सोडतं. पहिल्यांदा मी क्रिया करून तुम्हाला त्या ठिकाणी दाखवतो. पहा, या ठिकाणी समजून घ्या. तुम्हाला इथं राजाहो अजिबात त्या 2 शहरातलं अंतर दिलेलं नाही. सगळ्यात महत्वाचं आहे अंतर या ठिकाणी आपल्याला दिलंच नाही पोराहो. म्हणजे सर्वप्रथम आपण एकूण अंतर तयार करायचं. याचाच अर्थ तुम्ही जो वेग दिलाय ना 45 किलोमीटर वेग आणि 60 किलोमीटर वेग यांचा लसावी काढायचा म्हणजे आपलं अंतर. बघा 15 त्रिक 45, 15 चौक 60, 3 1 3 4, बे 2 4 आणि बे 1 बे 2 4, 4 त्रिक 12, 12 15. त्या ठिकाणी 180 निर्धारित अंतर आपण 180 किलोमीटर मानले. पावर का हे 180 किलोमीटर एक गाडी 45 किलोमीटर वेगाने निघाली तर 45 चौक 180 दादा 4 तास लागतात. हेच अंतर जर ती गाडी 60 किलोमीटर वेगाने निघाली ना तर 6 त्रिक 18 त्या ठिकाणी 3 तास लागतात. म्हणजे जर ते 180 किलोमीटर आपण अंतर धरलं तर 1 तासाचा फरक पडतो, म्हणजे 60 मिनिटाचा फरक पडतो. आणि मग उत्तरच काढू यार आपण. काय जर तुझ्या 180 किलोमीटरला 1 तासाचा फरक पडत असेल, 1 तास गाडी लवकर पोहोचत असेल तर किती किलोमीटरला त्या ठिकाणी ती 1.5 तास अगोदर पोहोचेल, 1.5 तास अगोदर पोहोचेल. आणि मग या ठिकाणी तिरकस गुणाकार. मग या ठिकाणी अंतर म्हणजे तुझा वेळ वाढला म्हणजे अंतर पण वाढणार आहे. आणि मग 180 गुणुले त्या ठिकाणी 1.5 x बरोबर 15 0 0 15 8 120 12 15 1 15 12 त्या ठिकाणी 27 दशांश अंतर 1 घर. याचाच अर्थ ते अंतर 100% 270 किलोमीटर असणार आहे.
पहिल्यांदा त्या ठिकाणी दिलेल्या वेगांचा सरासरी म्हणजे लसावी काढा, ते अंतर झालं. मग ती 180 अंतर मानलं आपण. 45 किलोमीटर वेगाने गेल्यावर 4 तास लागतात, 60 किलोमीटर वेगाने गेल्यावर 3 तास लागतात. 1 तासाचा फरक आहे म्हणजे गाडी 1 तास लवकर पोहोचते. किती किलोमीटर अंतराला? 180. मग 180 ला 1 तास अगोदर, तर किती किलोमीटरला? 1.5 तास. आणि गोल करायच्या आधी, उत्तराला गोल करायच्या आधी काय करा? ताळा करा. 270 ला पहिल्यांदा 45 किलोमीटर वेगाने भागा आणि 270 ला 60 किलोमीटर वेगाने भागा. काय होते पाहू. 1.5 तासाचा फरक राहिला पाहिजे. मग 45 1 45 45 2 90 45 3 135 45 चौक 180 45 5 225 आणि 45 5 270. 5 तास लागले. 0 गेला 27 भागिले 6 6 चौक 24 3 6 5 30 4.5 तास लागले. बघा ना, पहिले 6 3 18 6 चौक 24 इथं 45 सक 270 45 सक 270 इथं 6 तास लागले आणि इथं 4.5 तास लागले. जास्त वेगाने गेल्या वेळ कमी लागतो. बघा ना, 1.5 तासाचा फरक पडला म्हणजे आपलं उत्तर 100% 270 आहे. ओके. एक व्यक्ती 4.5 मिनिटात 600 मीटर अंतर चालते, तर त्याचा चालण्याचा वेग किती? वेग काढायचा आहे आपल्याला. वेग बरोबर सूत्र आहे अंतर भागिले वेळ गुणुले 18/5 आणि मग अंतर दिलंय 600, वेळ 4.5 मिनिटं दिलाय. आपल्याला मिनिटं नाही, तो सेकंदात लागतो. 4.5 मिनिटं याचं रूपांतर सेकंदात करताना त्याला 60 ने गुणा. ह्या सूत्रामध्ये वेळ आपल्याला सेकंदात. 0 घ्या. 6 35 3 6 चौक 24 आणि 3 27 दशांश स्थळांतर 1 घर. याचाच अर्थ 270 गुणुले 18/5 600 गुणुले 18 छेदस्थानी 270 गुणुले 5. इथं 18 1 18 18 1 18 18 95 15 1 15 15 चौक 60 उरलेला 0 5 48. ती गाडी प्रति ताशी त्या ठिकाणी 8 किलोमीटर वेगाने चालली होती. म्हणून 600 मीटर अंतर 4.5 मिनिटात म्हणजे 270 सेकंदात. सूत्र घेत असताना ते सेकंदातच घ्यावं लागेल. सर 60 का गुणलं? 1 मिनिटात 60 सेकंद त्या ठिकाणी असतात. पुढं 800 मीटर लांबीची आगगाडी ताशी 60 किलोमीटर वेगाने जाते, तर तिला 200 मीटर लांबीचा बोगदा ओलांडण्यास किती वेळ लागेल? सुरुवातीलाच आपली गणित झाली होती. वेळ बरोबर एकूण अंतर भागिले वेग गुणुले 18 छेदस्थानी 5. एकूण अंतर 800 अधिक 200 आणि वेगाने चालली 60 गुणुले 18/5. याचाच अर्थ 1000 गुणुले 18 छेदस्थानी 60 गुणुले 5 0 6 18 20 5 100 आणि 20 60 60 20 60 60 सेकंद. उत्तर आपलं सेकंदात येणार आहे. 60 सेकंद याचाच अर्थ 1 मिनिट आपल्या प्रश्नाचं त्या ठिकाणी उत्तर आहे. लक्षात ठेवा. पुढं 126 किलोमीटर अंतर जायला एका बसला 210 मिनिटे लागतात, तर त्या ठिकाणी वेग कायम ठेवल्यास ती बस 168 किलोमीटर अंतर किती वेळेत जाईल? समजा अंतर कमी झालं, वेळ सुद्धा कमी होणारे समचलन आहे. बघा इथं या ठिकाणी वेग आहे, वेळ अंतर आहे आणि अंतरासाठी त्याला संबंध दिलाय वेळेचा. 126 किलोमीटर अंतर 210 मिनिटात, तर 168 किलोमीटर अंतर किती मिनिटात जाईल? राजा अंतर वाढलं, वेळ सुद्धा वाढणारे. उत्तर मिनिटात येणार. 126 गुणुले पी बरोबर 168 गुणुले 210. पी बरोबर 168 गुणुले 210 भागिले 126. 21 1 21 21 सक 126 6 1 6 6 2 12 6 8 48 28 10 280 मिनिट. पर्याय क्रमांक 4 नंबरचं उत्तर. याचाच अर्थ 4 तास आणि त्या ठिकाणी 40 मिनिटं हा त्याचा अर्थ. कारगिलच्या युद्धात तोफेमधून टायगर हिलवर शत्रूवर टाकलेला गोळा 3.5 सेकंदात 105 किलोमीटर अंतर तोडतो, तर त्याचा प्रति सेकंद वेग किती असं आपल्याला विचारलंय. काढू. वेग तोंडी पण येतं, तसं पण येतं. वेग बरोबर अंतर भागिले वेळ गुणुले 18/5. ए राजा, अंतर हे तुझं नेहमी मीटर मध्ये नाही तर मीटर मध्ये पाहिजे. मग या किलोमीटरचं रूपांतर तू मीटर मध्ये करून घे.
आहे, याचाच अर्थ तुझा त्या ठिकाणी 105 वर त्या ठिकाणी 3 शून्य, याचाच अर्थ 1,05,000 अंतर झालं आणि या ठिकाणी 3.5 सेकंद वेळ गुणवले 18 छेदस्थानी 5, अंशस्थानी दशांशानंतर एक घर नाही, छेदस्थानी एक घर आहे आणि त्या ठिकाणी तुमचा एका घराचा फरक आहे, एक घर अंशस्थानी कमी आहे म्हणून अजून एक शून्य द्या. 18 छेदस्थानी त्या ठिकाणी 35 गुणुले 5, 35 त्रिक 105, 30,000 झालं, परत 5 सक 30, 6,000 झालं, 18 पंचे 90, 3 शून्य तर आहेच आहे, 18 सक 108 त्या ठिकाणी झालेलं आहे. प्रति सेकंद वेग विचारलाय, याची काही गरज नाही आपल्याला, प्रति सेकंद वेग विचारलाय, इथं सरळ हे सूत्र टाकण्याची सुद्धा गरज नाही. प्रति सेकंद म्हणजे 3.5 सेकंदात 105 किलोमीटर अंतर जातं, 3.5 सेकंदात तर एका सेकंदामध्ये किती अंतर जाईल आणि मग 3.5 गुणुले x बरोबर 105 एक 105 आणि 105 भागिले 3.5, अंशस्थानी दशांशानंतर एकही घर नाही, छेदस्थानी एक आहे, एका घराचा फरक 35 त्रिक 105, याचाच अर्थ तो अग्निबाण प्रति तासाला 30 किलोमीटर पर हवर जातो. पहिल्या तासाला 30, दुसऱ्या तासाला 30, तिसऱ्या तासाला 30 आणि नंतरच्या अर्ध्या तासाला 15, असा 105 किलोमीटर 3.5 मिनिटात ते सेकंदात जातो. पुढं 700 मीटर लांबीची आगगाडी ताशी 60 किलोमीटर वेगाने धावते, तिला एक बोगदा ओलांडायला 1 मिनिट वेळ लागतो, तर बोगद्याची लांबी किती? राजा हो, पहिल्यांदी एकूण अंतर काढायचं. एकूण अंतराचं सूत्र आहे वेळ गुणुले वेग गुणुले 5/8. वेळ दिलेला आहे 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद, सेकंदात घ्यावं लागेल. वेग प्रति ताशी 60 किलोमीटर दिलाय, 5/18, 6 त्रिक 18, 6 10 60, 3 1 3 3 2 6 उरलेला 0, 100 2 200 गुणुले 5, 1000 मीटर या ठिकाणी एकूण अंतर झालं. लिहू नको 1000, तुला आता बोगद्याची लांबी विचारली आणि मग बोगद्याची लांबी एकूण अंतरातून त्या ठिकाणी तुला जो आगगाडीची लांबी 700 दिलेली आहे ती वजा करा, 300 मीटर आपल्या प्रश्नाचं त्या ठिकाणी बोगद्याची लांबी मिळेल. पुढं कोल्हापूर ते नाशिक हे अंतर ताशी 77 किलोमीटर वेगाने गेल्यास 6 तास कापता येते, तर ते 5.5 तासात, याचा अर्थ 5.5 तास आहे. 5.5 तासात कापायचं असेल तर गाडीचा वेग कितीने वाढवावा? साहजिकच कमी वेळेत पार करायचं असेल तर वेग वाढवावा लागतो. याचाच अर्थ हे व्यस्त चलन आहे. अंतर गुणुले वेग बरोबर अंतर गुणुले वेग. व्यस्त चलनात गुणाकार संबंध स्थिर असतो. सर तुम्हाला कसं काय कळलं व्यस्त चलन? कारण जर कमी वेळेत जायचं असेल तर वेग त्या ठिकाणी वाढवावा लागेल. मग 77 किलोमीटर त्या ठिकाणी 6 तासात, तर किती किलोमीटर अंतर हे 5.5 तासात पूर्ण केलं जाईल. मग गुणुलेचं त्या ठिकाणी भागिले आणि त्या ठिकाणी इथं सगळ्यात महत्वाचं गुणुलेचं भागिले झालं x, अंशस्थानी दशांशानंतर एकही घर नाही, छेदस्थानी एक आहे, एका घराचा फरक, एक घर छेदस्थानी कमी, 11 5 55, 11 7 77, 5 1 5 5 2 10, 6 7 42 2 84, 84 किलोमीटर पर हवर या वेगाने जावं लागेल. पण वेग त्या ठिकाणी वाढवावा लागेल. आता तो 84 पाहिजे, पण पहिला तो 72च होता. याचाच अर्थ त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं 8 आणि 4 नाही, या ठिकाणी तो 77 होता, 77 होता. याचाच अर्थ 4 आणि 3 7 किलोमीटर पर हर वेगाने त्या गाडीचा वेग त्या ठिकाणी वाढवावा लागेल. पुढे जायचंय. 4 तास 5 मिनिटात एक बस 126 अंतर जाते, तर ती 35 मिनिटात किती जाईल? इथं 4 तास 35 मिनिटं 5 मिनिटं, याचाच अर्थ 6 चोक 24, 240 अधिक 5 245 मिनिट आणि मग 245 मिनिटात 126 किलोमीटर अंतर जाते, तर 35 मिनिटात ती गाडी किती किलोमीटर अंतर जाईल? 245 मिनिटात ती 126 जाते, तर 35 मिनिटात ती कमीच
जाईल. इथं समचलनाचं उदाहरण आहे, कारण वेळ कमी झाला तर अंतर पण त्या ठिकाणी कमी होतं. 126 आणि मग 35 गुणुले 126 भागिले 245 आणि भाग द्या. या ठिकाणी 5 ने जातो, 5 7 35, 5 चोक 20, 5 9 45, 7 1 7 7 7 49, 7 1 7 7 8 56. याचाच अर्थ ती 18 किलोमीटर 35 मिनिटात जाणार आहे. पर्याय क्रमांक 2 नंबरचं आपलं उत्तर. पुढं, एक मोटार ताशी 40 किलोमीटर वेगाने सकाळी 5 वाजता एका ठिकाणाहून निघाली. त्यानंतर बरोबर 2 तासांनी दुसरी मोटार त्याच दिशेने म्हणजेच सकाळी 7 वाजता निघाऊन पहिलीच्या दीडपट वेगाने निघाली तर त्या मोटारी एकमेकांना किती वाजता निघतील? वेग. आता दुसऱ्या गाडीचा वेग काढावा लागेल. पहिल्या गाडीच्या दीडपट म्हणजे 3/2 म्हणजे दुसरी गाडी 60 किलोमीटर वेगाने निघाली. आणि मी मगाशी का सांगितलं होतं, गाड्या एकाच दिशेला निघाल्या, वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या वेगाने निघाल्या. तर वेळ काढा जो आपला तासात येणार आहे. याचाच अर्थ काय? वेळेतील फरक हा ऑलरेडी 2 तासांनी दिलेला आहे. 2 तास. पहिल्या गाडीचा वेग ऑलरेडी 40 दिलाय. दुसऱ्या गाडीचा वेग पहिल्या गाडीच्या दीडपट म्हणजे 60, म्हणजे वेगातील फरक 60 - 40 20, 20 2 40. निघाल्यानंतर त्या 4 तासाने एकमेकांना भेटणार आहे. पण सर पहिल्या गाडीमध्ये मिळवायचे का दुसऱ्या? हो, दुसऱ्या गाडीमध्ये मिळवायचं. दुसरी गाडी 7 वाजता निघालेली आहे. त्यात 4 7 4 11, सकाळी 11, कारण सकाळी गाड्या निघाल्या होत्या. सकाळी, रात्री 11 लिहू नका, सकाळीच 11 न्या, कारण गाड्या पहाटे निघालेल्या आहेत. त्याच्यामध्ये 4 तास मिळवायचे. सकाळी 11. पुढं, अ गावाहून ब गावापर्यंत जाताना एक प्रवासी गाडीचा एक समान वेग ताशी 40 किलोमीटर होता, परंतु ब गावाहून अ गावाकडे येताना गाडीचा एक समान वेग ताशी 60 किलोमीटर होता. तर संपूर्ण प्रवासातील सरासरी एक समान वेग किती? आणि राजा, असं ज्यावेळेस आपल्याला गणित येईल ना, तर आपल्याला तो सरासरी वेग काढायचा आहे. मग सूत्र वापरायचं, 2 गुणुले जाताना वेग गुणुले येताना वेग भागिले जाताना वेग अधिक येताना वेगाची बेरीज. मग 2, जाताना वेग 40 किलोमीटर, येताना 60 किलोमीटर, जाताना 40 अधिक येताना 60, 6 चोक 24 2 48, उरलेले 2 शून्य. आणि या ठिकाणी 60 आणि 40 त्या ठिकाणी 100 होतात. 0 गेला. हो, त्या गाडीचा वेग प्रति ताशी सरासरी 48 किलोमीटर पर आवर होता. गाडी गेली, गाडी आली. जाताना 2 गुणुले जाताना वेग गुणुले येताना वेग भागिले दोन्ही गाड्यांच्या वेगांची बेरजेने त्याला भागायचं. पुढचं गणित, एक मोटार ताशी 45 किलोमीटर वेगाने काही वेळामध्ये काही अंतर पार करते. त्या अंतराच्या 4/3 पट अंतर तेवढ्याच वेळात पार करण्यासाठी मोटारीचा वेग ताशी किती किलोमीटरने वाढवा? बघा राजा हो, एक गाडी ताशी 45 किलोमीटर वेगाने निघाली. ती काही अंतराच्या, अंतरच माहित नाही, अंतर आपण मानू 45 ने भाग जाणारी संख्या माना. 45 इथं मी अंतर 180 किलोमीटर मानलं राजा हो, 180 किलोमीटर. मग मला सांगा, हे जे 180 किलोमीटर मानलंय ना, मी ते मांडलंय, गणितात नाही ते. मग या ठिकाणी बघा किती वेळ लागन? तर या ठिकाणी 180 किलोमीटर तासाला 45 किलोमीटर वेगाने निघाली तर मस्तपैकी तिला 4 तास लागणार आहे ते निर्धारित अंतर जायला. लक्षात घ्या, गणित थोडंसं वेगळं आहे. आणि मग त्या अंतराच्या 4/5 अंतर. मग आता आपल्याला नवीन अंतर काढायचंय. 180 4/3, 3 × 18, 6 चोक 24. आता 240 किलोमीटर अंतर जायचंय. किती किलोमीटर अंतर जायचंय? 240. तर तेवढ्याच वेळेत पार काढायचं असेल तर मोटारीचा वेग आता तेवढ्याच वेळात म्हणजे किती तासात? 4 तासात. किती अंतर? मग आता वेग आपण काढूया. मग अंतर 240 जायचंय, कारण त्या आपण जे अंतर मानले आणि शक्यतो 45 ने भाग जाणारी संख्या माना. मग 45च्या त्या ठिकाणी आपण अंतर 180 मानलं. 180 ला 45 किलोमीटर वेगाने निघाले 4 तासात जाते. आता त्या अंतराच्या 4/3 अंतर म्हणजे याला त्या जे आपण अंतर मानलंय त्याचे 3 भाग करून त्याला 4 ने गुणा 240. तेवढ्याच वेळात म्हणजे 4 तासात जायचे. आता
मग 4 1 4 4 6 24. आता गाडीचा वेग 60 किलोमीटर ठेवावा. पण त्यांनी काय विचारलंय, किती किलोमीटर वाढवावा? अरे राजा, पहिला त्या ठिकाणी होता 45, आता आहे 60. याचाच अर्थ तो 15 किलोमीटर पर तास वेगाने त्या ठिकाणी वाढवायचा आहे. अशा पद्धतीने वेळ, वेग, अंतर याच्यावर एकदम बेसिक उदाहरणांचा पहिला व्हिडिओ त्या ठिकाणी तयार झालाय. हा 8वी स्कॉलरशिप, 5वी स्कॉलरशिप, पोलीस भरती, सरळ सेवा परीक्षेला किंवा MPSCच्या पूर्व पेपरला याच स्वरूपाची नवे नवे हीच गणित त्या ठिकाणी आलेली आहेत. फक्त परत परत सराव आणि सूत्र. अंतर बरोबर वेळ गुणुले वेग गुणुले 5/18, वेळ बरोबर अंतर भागिले वेग गुणुले 18/5 आणि ते अंतर मीटर मध्ये, वेळ सेकंदात, किलोमीटर पर तास. आणि आगगाडी दिली, पूल विचारला तर एकूण अंतर मधून त्या ठिकाणी आगगाडी वजा करा, पूल भेटेल, पूल वजा करा त्या ठिकाणी आगगाडी भेटेल. या स्वरूपाची नक्की गणित येतात. अजून 2 व्हिडिओ थोडीशी अवघड गणित, म्हणजे याच्यात अजून थोडीशी पुढे गणित आहेत, त्या गणितांचे 2 व्हिडिओ त्या ठिकाणी तयार होतील. धन्यवाद. थांबूया.